नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील आदर्श समूहाची यशस्वी निर्मिती नावारूपाला आलेली शिवनेरी पतसंस्था नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिवनेरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक कमलाकरजी तांगडी, अध्यक्ष विनोदजी म्हात्रे, उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील, संचालक गुरुनाथ म्हात्रे, मंगलदास म्हात्रे, कमलाकर खारखंडी, रतिलाल नाईक, महादेव हांडबा, अमृत देवळीकर, सौ सुनीता म्हात्रे, सौ दमयंती तांगडी या सर्व संचालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला। तज्ञ संचालक अविनाश पाटील, तज्ञ संचालक जय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भोईर, शाखा अधिकारी बापगाव गणेशजी म्हात्रे, शाखा अधिकारी कोपर सौ उज्ज्वला गुळवी, कर्ज विभाग अधिकारी विशाल नाईक, स्वराज्य तोरणचे किशोरजी पाटील या सर्वांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली। संचालक मंडळाने मार्गदर्शन केले। किशोर पाटील यांनी आपले विचार मांडले। संचालक मंडळाच्या हस्ते दैनंदिन प्रतिनिधींचा सन्मान सत्कार करण्यात आला। दैनंदिन प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले, संस्थेला भरभराटीला नेण्याच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी विनोद म्हात्रे, अध्यक्ष व उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली। कल्पना दिली की संस्था कशी ओपन झाली आणि कशी झाली आणि कुठपर्यंत आली। खरोखरच त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, जेव्हा स्थापन झाली त्या दिवशी पहिल्या दिवशीचं कलेक्शन फक्त 210 रुपये होतं। आता 210 रुपये आल्यानंतर आम्ही नाराज, परंतु त्या टायमाला आम्ही एक निश्चय केलेला 210 ऐवजी 2 लाखापर्यंत आम्ही जाऊ। आणि हा शिवाजी आपल्याकडे दैनंदिन ठेव प्रतिनिधी होता, हा मॅनेजर नव्हता, मॅनेजर दुसरा होता, परंतु तो थोडासा वेगळा वाटला, त्याला मी हकललं। मी संचालक मंडळाला कोणताही विचार न घेता मी डायरेक्ट जजमेंट घ्यायचो, निर्णय घ्यायचो, कारण संपूर्ण संचालक मंडळाचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता की कमलाकर तांगडी कुठलाही काही कृत्य वाईट करणार नाही। त्याच्यानंतर दुसरा मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे मॅनेजर ठेवला खारभावचा, तोही असाच निघाला त्याला। मग नंतर शिवाजी भोईरला मी मॅनेजर बनवला, तेव्हा त्याला 1000, 1200, 1500 रुपये पगार होता। आज त्याचा पगार किती झाला ते त्यालाच माहिती, तुम्हाला माहिती। तर अशा परिस्थितीत आपली वाटचाल चालू होती। खरोखरच आम्ही जेव्हा मी संकल्प केला तेव्हा बालनाथ तर होताच, त्यांनी नाकारला, ते स्पष्ट बोललाय तो। त्याच्यानंतर कालवारचा शाखा प्रमुख त्यांनी नाकारला, त्याच्यामुळे कालवारचे मी 3 जवळचे मित्र घेतले, कारण ते माझ्या घरातले होते, कारण मला कोणताही शत्रू नको। यासाठी मी संचालक असे निवडले की आपला एक कुटुंब तयार होईल आणि त्याप्रमाणे शिवनेरी हा कुटुंब तयार झाला। तुम्ही आजपर्यंत सगळ्यांनी मला अनुभवला असेल, माझी मिसेस संचालक नव्हती तरीसुद्धा तुमच्या सुखदुःखाला मी त्या मिसेसला बरोबर घेऊन यायचो। तो दैनंदिन प्रतिनिधी असो, कर्मचारी असो, कोणी असो, ही आमची वस्तुस्थिती। त्यामुळे हे शिवनेरी हे कुटुंब तयार झाले। त्याच्यामुळं खरोखरच कर्मचारी वर्गाने आपल्याला चांगल्या प्रकारे साथ दिली। सांगतो मला माहिती, फक्त सेनेचे 3 सभासद होते, माहिती आहे। उद्धव ठाकरेच्या सेनेचे फक्त 3 सभासद, परंतु राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपचा 1 असे करून 8 सभासदांनी मला बिनविरोध सभापती केलं। तुम्हाला सांगतो म्हणजे इथपर्यंत आपली वाटचाल म्हणजे अशा प्रकारे आपण जर काम केलं तर खरोखर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती। आपला कसा ओळखीचा माणूस समोर आला ना का ऑटोमॅटिक आपल्याला हसायला येतो ना। मी त्याच्याकडे हसायला लागलो 3 भक्ती होत्या दिवशी, माझ्याकडे कोणच मध्ये बघा खूप अनुभव देखील घ्यायला भेटतात। आणि पतसंस्थेची लागल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचे आम्हाला सपोर्ट असतं, सहकार्य असतं। त्याच्यामुळे आज 10 वर्ष मी टिकून आहे आणि योग्य ती प्रगती करत आहे। पासून मला म्हात्रे साहेबांचा तर सपोर्ट आहेच। आपले ज्या दिवशी जॉईनिंग केली त्या दिवशी आपले भोईर साहेब होते आणि तसेच किरण भाऊ, देवेन भाऊ होता। बॅकबोन एरियातले मला गाव पण सुद्धा माहिती नव्हते, त्या गावात आज मला ओळखतात, सगळे भाऊ म्हणून आवाज देतात। एवढा मला मान या मध्ये जॉब करून मिळाला, तेवढा मिळाला। कोणत्याही संस्थेच्या यशामागचा जो कारण आहे तो कमिटी मेंबर्स असू दे किंवा कर्मचारी वर्ग असू दे,
हे आपल्या ग्राहकांशी त्यांना सर्व्हिस कसे देतात आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते कसे निवारण करतात ह्यावरती अवलंबून असतो. तर शिवनेरी हे कुटुंबच आहे आपलं आणि आपण सर्व ते कुटुंबीय, म्हणूनच एकमेकांच्या सुख आणि दुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी होतो. माणसाकडे एक वेळ अशी येते की जिथं त्याला पैसे नाही तर नात्यांची गरज असते आणि ते पवित्र नातं म्हणजे शिवनेरीमध्ये मला मिळालं आहे. यांच्यामुळे ती गोष्ट मी शिकत गेलो आणि आज लोक आल्यानंतर आपण त्यांच्याशी काय बोलायला पाहिजे हे सुद्धा नॉलेज मिळवलं. आणि आत्ता काही महिन्यापूर्वी आपण सर्वांनी एक मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार करण्याचा प्रयत्न करेन. खाता चालू करा. मग नंतर त्यांनी सांगितलं की तू कुठल्या पतसंस्थेत आहे. मी बोललो शिवनेरी पतसंस्थामध्ये काम करणार. हां, तर तो बोलला, मला लगेच उत्तर त्यांनी दिलं की या संस्थेमध्ये काम नको करू. मी विचारलं का तो संस्था बंद पडणार आहे. कारण की त्यांनी 6,000चं कर्ज घेतलं होतं आणि ती संस्था त्याला ते कर्ज भरायचं नव्हतं म्हणून तो सांगत होता की ही संस्था बंद पडणार. नाही, जेव्हा मी बरोबर करतो मग मला विश्वास बसला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वराज्य असाच प्रत्येक मावल्याच्या मनामध्ये एक हा प्रत्येकाची मांडली. जी आपल्यामध्ये जी प्रामाणिकपणा आहे तो कधीच मागे पडून देणार नाही आणि देखील 1 रुपयासाठी कोणाचा नाही का हात पसरणार नाही. जे मेहनतीने जे कमवणार आहेत तेच आपण खाऊया आणि जोमाने जगूया. एवढे बोलणे माझे 2 शब्द. सर्वच ट्रेंड झालेली दिसतात. आज ज्या समस्या आल्यात ह्या सभेमार्फत बऱ्याचशाच जणांच्या मागण्या आहेत. गाडी घ्यावी, गाडी तर आपण घेणारच, तो निर्णय लवकरात लवकर होईल, झाली पाहिजे असा मी सर्व माझे सहकारी आहेत यांनी नंतर तर सहकार्य राहणारच आहेत अशी मी आशा करतो. आणि पुढील कामाला आपण सद्गती आपले हे द्या, शुभेच्छा द्या अशी मी आशा करतो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्ज विभाग अधिकारी विशाल आपल्या संस्थेच्या लिपिका, आपल्या संस्थेचे लिपिक सत्कार. सत्कारासाठी पुढे कसा झोपतो आणि तक्रार निवारण समितीचे सदस्य आज इथे शिवनेरी नागरी पतसंस्थेची सर्वसाधारण सभेचं आयोजन इथं केलं गेलं आहे. त्याबद्दल आणि आपल्या किती शाखा ओपन झाल्या आहेत त्याबद्दल पूर्ण माहिती द्या. म्हणजे तालुक्यात आणि आपला पुढचा म्हणजे कार्यक्रम काय असणार आहे, प्लॅन काय असणार आहे. शिवनेरी संस्थेची स्थापना 2004 साली झाली. संस्थेचे संस्थापक आदरणीय कमलाकर तांगडी साहेब यांच्या प्रेरणेने ही संपूर्ण आमची संचालक कमिटी जी आहे ती शिवनेरी पतपेढीसाठी काम करते. खरं तर या शिवनेरी पतपेढीचं कार्यक्षेत्र हे फक्त 8 गावांपुरती मर्यादित सुरुवातीला होता. पण आमच्या अथक प्रयत्नाने आमचे संचालक मंडळ तसेच आमचे कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने ही संस्था आता तालुका कार्यक्षेत्र झालेलं आहे. आणि या संस्थेचे 2 शाखा आम्ही ओपन केलेल्या आहेत. साधारण आमची एक पहिली शाखा बाबगाव शाखा इथं झालेली आहे, बाबगावच्या इथं, आणि दुसरी आमची कोपर इथं ब्रांच ओपन झालेली आहे. आणि आमचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा मानस आहे की अजून 3 शाखा साधारण आम्ही संचालकांनी ठरवलेल्या 3 शाखेची आमच्याकडे मंजुरीसुद्धा आहे. आणि एक शाखा आमची एक दुगाड फाटा आणि दुसरी चावेंद्रा आणि एक वळ अशा 3 शाखा आम्ही ओपन करण्याचा मानस आमच्या संचालक मंडळाने ठेवलेला आहे. विनोदजी म्हात्रे, आज आपण शिवनेरी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून या खुर्चीवर बसलात. तर आपला पुढचा म्हणजे उद्देश काय असणार आहे. ही पतसंस्था
जास्तीत जास्त कशी प्रगती करेल याबद्दल आपण काय प्रयत्न करणार आहोत? शिवनेरी नागरी पतसंस्था बिगर शेती पतसंस्था भिवंडी ची स्थापना 2004 रोजी झाली. आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. 20 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 20 वर्षात जे काही आम्ही जी भरारी मारली, उदुंग भरारी अशी मारलेली आहे. या 14व्या सालापासून ते 20व्यापर्यंत आम्ही कुठेही थांबलो नाही. आम्ही अ वर्ग कायम राखला आणि तो पुढेही राखणार. आणि यापुढचं आमचं आता आम्ही दोन शाखा ओपन केलेल्या आहेत. म्हणजे आमच्या एकूण 3 शाखा झाल्या आणि आणखी 3 शाखा आम्हाला ओपन करायच्या आहेत. पहिलं आता आम्ही दुगारपाड्याचा पहिला नियोजन करतोय आणि एका या संस्थेसाठी एक गाडी खरेदण्याचा संकल्प आम्ही हातात घेतला आहे. ती पण या माझ्या मते 4 महिन्यात पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार पूर्ण करणार. नाही, गाडी घेणार म्हणजे वसुलीसाठी घेणार? वसुली पथकासाठी आमच्या फिराव्यास येणं जाणं करण्यासाठी बरं होईल आणि वसुलीसाठी पण आम्हाला उपयोगाला पडेल.